नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये नंदिनी जीवाला म्हणत आहे, खरंच तुमच्या तोंडातून किती छान वाटतं, मी 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे। असं वाटलं की खरंच 2 महिन्यांची गरोदर आहे। आणि अहो जीवा, अशा वेळेस वास्तू तथास्तू का म्हणत नाही हो। तेव्हा नंदिनी रडत आहे तर जीवा म्हणतो की सॉरी नंदिनी। तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, त्यासाठी आता आपला मुद्दा हा सुरू आहे की घरच्यांच्या मते तुला 2 महिने झालेले आहेत, एकदा की तिसरा महिना सुरू झाला की तुला पोट दिसायला सुरुवात होईल, तेव्हा तू काय करणार आहेस। तेव्हा आता नंदिनीला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच मग आता पोट कसं दाखवायचं। म्हणजे बघ ना अगं, त्या दिवशी जेव्हा त्या बायका आल्या होत्या त्यावेळेस मला खरंच घाम फुटला होता, काय करावं खरंच काही कळत नव्हतं। आणि तेव्हा तुला रडू येईल, तुझ्या त्यातून मात्र अश्रूचा बांध वाहील, त्यामुळे मला खरंच असं वाटलं आणि तुझ्या काळजीने मी धावतच आलो। आणि आपलं हे नाटक मात्र 4 चौघामध्ये यायला नको म्हणून मात्र मी त्यांना खेळात गुंतून ठेवलं होतं। आणि तेव्हा ते खेळामध्ये कुणाला काही कळायला नको, परंतु 2-3 महिन्याने मात्र आता जेव्हा ही वेळ येईल तेव्हा तू सांग की आपण काय करणार आहोत। त्यामुळे आत्ताच विचार करायला हवा। जर तुझ्या पोटावर कोणी हात ठेवला तर आपण काय उत्तर द्यायचं, कोणी काही विचारलं तर। तेव्हा आता नंदिनीला खरंच आता टेन्शन येते की खरंच त्यावेळेस काय सांगायचं, असा प्रश्न तिला सुद्धा पडतो। आणि जीवा पुढे म्हणतो की अगं नंदिनी, तुला तर माहिती आहे की अनुभवी बायकांना मात्र आता पोटाला हात लावतात, पोटाकडे बघूनच सगळं काही कळतं की तो महिना सुरू आहे म्हणून। आणि देव न करो आपल्यावर ही परिस्थिती यायला नको। आणि तू सांग की जर असं झालं तर आपण काय करणार आहोत बरं। बोल ना नंदिनी, अगं काय करणार आहोत, विचार केलास का। तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो। ते जीवा विचारतो की काय विचार केलास, तर नंदिनी लगेच आता कपटातून आता त्या अगोदर मात्र ती जीवाला म्हणते की हे बघा जीवा, तुम्ही जर साथ दिली तर मी माझं वजन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते। हे बघा बरोबर आहे, मी सगळं उलट करणार आहे। मी साखर सोडली होती की नाही, त्यामुळे मी आता ठरवलं की साखर मी पुन्हा सुरू करणार आहे। आणि खरं तर मला कोल्ड्रिंक्स आवडत नाही, पण मी खरं तर रोज 1 कोल्ड्रिंक्स पिणार आहे, डाएट फूड सोडणार आणि तेलकट खायला सुरुवात करणार आहे, उशिरा जेवायचं आणि उशिरा झोपायचं, या सगळ्याने मात्र वजन वाढतं जीवा। तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी, तू काय बोलतेस आणि काय ठरवतेस हे तुझं तुला कळतं का। हे सगळं करून तू वजन वाढवणार आहेस का। आणि या सगळ्यामध्ये नंदिनी अगं तुझ्या तब्येतीची वाट लागणार आहे, त्याचा विचार तू केलास का, त्याचं काय। तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो खोटं पोट लावण्यापेक्षा मात्र 6 महिने मी हे सर्व सहन करेल। तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी नाही, मी तुला असं अजिबात नाही करून देणार। अगं नंदिनी, तुला कळतं का हे सर्व काय आहे। तो तिला हाताला धरून बेडवर बसवतो आणि तिला समजावत आहे आणि हे सगळं अजिबात करायचं नाही, यातील मी तुला काहीच करून देणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नाटक सिनेमासाठी खोटं पोट आहे तर ते मार्केटमध्ये मिळतं आणि तोच सगळ्यामध्ये सोपा उपाय असतो। आणि तसंही तुला हे सगळ्यांसमोर करायचं नाहीच, तुला आता सगळ्यांच्या समोर करायचं आहे, कारण जेव्हा आता तू बाहेर पडशील त्यावेळेस तुला ते पोट लावायचं आहे। आणि हवं तर मात्र तू तेव्हा ओढणी पोटावर घेऊ शकते, आपल्या रूम मध्ये आले तर ते काढून घेऊ ठेवू शकते, कुणाला काहीच कळणार नाही। त्यावरती नंदिनी म्हणते की अहो जीवा, तुम्हाला कळतं का, कसं कळणार नाही बरं तुम्हाला, मला माहिती आहे की आपण खोटं बोलतो ते। आणि हे बघा आता सध्या उन्हाळा सुरू आहे, परंतु पावसामध्ये मी, आई, वसू आत्या चुकून आम्ही कुठे अडकलो, मी जर चिंब भिजले तर काय करायचं, आईंनी चुकून माझ्या पोटावर हात ठेवला तर काय करणार आहोत आपण, आणि जर काव्य माझ्या जवळ आली तर काय करणार आहोत बरं। एका क्षणात सगळ्यांना सर्व काही कळेल आणि त्यानंतर काय घडेल। जीवा, याचा विचार केलास का तुम्ही काय बोलतात हे सर्व। जीवा म्हणतो की तेव्हाच तेव्हा बघूयात, आता ह्या सगळ्याचा विचार करणं अवघड आहे, प्लीज हे विचार तू करू नकोस, पण आता सध्या काय करायचं आहे त्याचा विचार करूया, शंकेचा विचार करायला नको। आणि हे बघ अगं, इथे काय चाललं हे तू बघतेस, रोज मात्र आपण कसोटी घेतोय आणि हे बघ खोटं पोट लावणं हे सगळ्यात सोपा पर्याय आहे, फक्त अवघड काहीच नाही, एकच पट्टी पोटावर बांधायची आहे, बाकी काही नाही। आणि हे बघ मी आहे, मी तुला हेल्प करेल, मी सगळं काही करेल आणि हे बघ सगळं काही ठीक होईल। त्यावरती नंदिनी म्हणते की जीवा, हे बघा काहीच ठीक होणार नाही, हा सर्व विश्वासघात आहे, कसं कळत नाही तुम्हाला। तेव्हा जीवा म्हणतो की आपण विश्वासघात करतोय आणि आता करतो ते काय आहे, तो एक विश्वासघात नाही का। हे बघ नंदिनी, फसवणूक ही फसवणूक असते आणि त्यात मात्र तुलना कशी आली। तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा, आपण सराईत गुन्हेगार आहोत का। बघा आपण आपल्या माणसांना फसवतोय, आपल्या घरच्या माणसांना फसवतोय, इतक्या सराईत गुन्हेगार आहोत का आपण, इतकं फसवतो, इतके फ्रॉड आहोत का, इतके तयार आहोत का आपण आपल्या घरच्यांना इतकं फसवतोय। हे बघा जीवा, मी नंदिनी आहे, मी असं नाही करू शकत। तेव्हा जीवा म्हणतो की अगं तू नंदिनी आहे म्हणून तुला हे सर्व करावं लागेल। तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, मी चुकीचं ठरेल, एक सून म्हणून मी आता खरंच चुकीचं वागत आहे। त्यावरती जीवा म्हणतो की अगं पण एक बहीण म्हणून। नंदिनी म्हणते की मला हेच कळत नाही की मी प्रत्येक वेळेस का परीक्षा द्यायची आहे, आणि हेच मला कळत नाही की मी आता सत्य निवडू की कर्तव्य निवडू। जीवा म्हणतो की कर्तव्य निवड, कारण कधी कधी मात्र आता आहे
सत्यापेक्षा कर्तव्य मोठं होऊन जातं आणि त्यावेळेस मात्र आता गुरुजींनी जे सांगितलेलं असतं सत्याबद्दल, तर त्या क्षणाची आता नंदिनी आणि जीवाला आठवण होते आणि जीवा तर हे सर्व आठवण म्हणतो की कधी कधी कर्तव्यासाठी आपल्याला असा मार्ग निवडावा लागतो तो मार्ग आपण कधी निवडलाच नसता आणि हे बघ तू नंदिनी आहेस, तुला ह्या दोन्ही नात्यांचा दुवा व्हायचा आहे हे लक्षात ठेव. तेव्हा जीवाला हे सर्व आठवल्यानंतर जीवा म्हणतो की हे बघ तू बहीण म्हणून थोरली आहेस आणि जाऊ म्हणून तू धाकटी आहेस, त्यामुळे ह्या दोन्ही नात्यातील दुवा आहे तर ते तुला व्हायचं आहे, कारण तू नंदिनी सुद्धा आहे आणि युधिष्ठिर सुद्धा आहेस. तेव्हा आता लगेच नंदिनी म्हणते की म्हणजे गुरुजींनी मला ती युधिष्ठिराची गोष्ट सांगितली होती आणि जीवा तुम्ही सुद्धा आज मला तीच गोष्ट का सांगत आहात. तेव्हा आता जीवा म्हणतो की विचार कर, तुझं तुलाच कळेल आणि तुला कळतं का हे सर्व, असे सुद्धा विचारतोय. आणि याचा विचार कर की गुरुजींचा संकेत हाच होता की पुढे जाऊन मात्र तुला एखादी अशी गोष्ट करावी लागेल आणि ती गोष्ट तू कधीच केलेली नसेल आणि हीच ती गोष्ट आहे. आणि हे बघ मला कळतं नंदिनी, तुला हे सगळं काही कठीण जाणार आहे. तर नंदिनी म्हणते की हो मी तयार आहे. आणि तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, गुरुजींचा जे काही बोलण्याचा अर्थ होता तर तो मला आता कुठे कळतोय. म्हणजे गुरुजींनी मात्र माझी धर्मनिष्ठ युधिष्ठिराशी तुलना केलेली आहे आणि नियतीने जे काही माझ्या भोवती हे चक्र उभं केलेलं आहे ते मोडून मात्र मी नक्की बाहेर पडेल, परंतु हे सत्य मी कधीही लोकांना कळून देणार नाही. आणि आता मात्र ही लढाई लढल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. गुरुजींनी अगोदरच म्हटलेलं आहे, कारण कर्माचं चक्र आहे सतत फिरत राहतं आणि नशिबाचं चक्र आहे आणि त्या चक्राला मात्र गती देण्यासाठी आणि आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला देणं आहे, परंतु आपल्या नकळत मात्र ते देणं आपोआप फिरतं. आणि ह्या सगळ्या काही बोलण्याचा अर्थ मात्र समजून नंदिनी म्हणते की आता कुठे मला ह्या बोलण्याचा अर्थ कळालेला आहे आणि हे मला असं वाटतं की काव्याचं देणं आहे. तेव्हा या सगळ्यासाठी मला आता नशिबाने ही संधी दिलेली आहे. तर तेव्हा जीवा विचारतो की काव्याचं नक्की काय देणं आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो काव्याचं खूप मोठं देणं आहे आणि नशिबाने मला ती संधी दिलेली आहे, त्यामुळे मला ते काव्याचं देणं बाकी आहे. म्हणजे हे बघा, भर लग्नामध्ये माझं किडनॅपिंग होणं, गावकऱ्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी सबब तयार होणं, मी पळून गेले अशी समज त्यांनी मनामध्ये निर्माण करून घेणं आणि स्वतःच्या इच्छेविरुद्ध मात्र काव्याने बोल्यावर उभं राहणं आणि हा सगळा संकेत आहे. त्यामुळे मला काव्याचं देणं बाकी आहे. नियतीने मात्र जीवा, नंदिनी आणि काव्यार्थ यांची अशी साकड घातलेली आहे. एकाचा जरी धागा उठला तरी सुद्धा दुसऱ्याची ओढताण होईल आणि तसं मला होऊन द्यायचं नाही आणि त्यासाठी मात्र मी सगळं काही करायला तयार आहे आणि खोटं पोट सुद्धा चिटकवायला मी तयार आहे. जीवा, हे सगळं काही मी एकटीने करायला तयार आहे. आणि जीवा म्हणतो की आता हे बघ मी तुझ्या सोबत असेल आणि किती काही झालं तर एकमेकांची साथ सोडायची नाही, कारण सप्तपदी चालताना मात्र मी तुला वचन दिलं होतं, जिथे तू तर तेथे मी. तेव्हा आता नंदिनी मात्र जीवाच्या मिठीत येते. जीवाचा तिला एक खूप मोठा आधार वाटतो आणि दोघंही आता एकमेकांच्या मिठीत येऊन नंदिनी आता रडत आहे. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता सकाळी सकाळी काव्याने मस्त इडली डोसा वगैरे बनवलेला आहे आणि तो म्हणतो की वा वा वा, काव्यार्थ मस्त चटणी इडली, खरंच वा 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 वा. आणि तो काव्याच्या हाताचा केस घेतोय, म्हणजे तुम्ही फटके सुद्धा देतात याच हाताने आणि चटके सहन करून इडली सुद्धा देतात. काव्य हसते आणि विचारते की मस्का मारून झाला का आणि ती इडली खा, लवकर थंड होईल आणि सांगा लवकर कशी झाली आहे ते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की खाण्यासाठी मात्र आता काटेरी चमचा लागेल, मी घेऊन येतो. म्हणून तो उठणार, तोच काव्य म्हणते की 1 मिनिट, तुम्हाला तर मी बोललेच असते, आता काटेरी चमच्याने इडली कोणी खाल्ली होती. तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी खाल्ली होती. काव्या म्हणते की देशमुख, आणि हे बघा मी ऑफिसमध्ये असंच खातो. तेव्हा काव्या म्हणते की तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही असताल टॉप 20 आर्किटेक्ट, तेथे तुम्ही दाखवते आणि आता मात्र तुम्ही तुमच्या घरात आहात, ते पण तुमच्या बायको समोर, आणि तुम्ही जमिनीवर आहात आणि हाताने खायचं आहे. आता पार्थ म्हणतो की बापरे, मला तर हाताने खाता येतच नाही आणि मग मला आता उपाशी राहावं लागतं की काय, आणि जर कोणी मला खायला घातलं तर बरं होईल. तेव्हा आता काव्य आपल्या हाताने प्रेमाने एक घास भरवते. पार्थला खूपच छान वाटतं. तेव्हा पार्थ म्हणतो की वा कमाल. काव्य म्हणते की मिसळ खाऊन तुमचं पोट बिघडलं होतं आणि म्हणून मी इडली बनवली. इडली कशी पचायला हलकी असते आणि कारण ती चविष्ट सुद्धा असते, आणि खा. तर आता तो घास ती भरवणार, तो लगेच पार्थ तिच्या तोंडामध्ये घालतो आणि तिला तो घास भरवतो आणि म्हणतो की काव्या, आणि हे बघा तुम्ही तुमचा अभ्यास सांभाळून आपल्या ह्या बोलूला म्हणजे चोनूला. तेव्हा लगेच काव्य आता पार्थच्या हातावर मारते आणि परत मात्र आता पार्थ म्हणतो की बेबू लक्षातच राहिलं नव्हतं. परत म्हणतो की तुम्ही तुमचा अभ्यास सांभाळता, आपल्या बेबूला सांभाळून माझ्यासाठी जो काही वेळ काढते, हे जे काही आता तुम्ही इतकं माझ्यासाठी एफर्ट्स घेतात आणि खरंच मला ते फार आवडतं आणि तुमच्या ह्या सगळ्या काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, आय लाईक इट. तेव्हा आता काव्या म्हणते की अच्छा, म्हणजे चला तर आता विषय काढलेलाच आहे आणि मला मात्र माझ्यातील 5 गोष्टी सांगा की ज्या तुम्हाला आवडतात. तेव्हा आता तो आपली जी काही मिसी आहे तर ती धरत म्हणतो की खाल्ली माती.
काव्य विचारते की काय म्हणालात? पार्थ म्हणतो की कुठे काय, काही नाही. काव्य म्हणते की सांगा अहो, माझ्यातील 5 गोष्टी सांगा, नक्की काय आहे त्या? पार्थ म्हणतो की अहो, सांगण्याची काय गरज आहे, तुम्हाला माहितीच असेल. काव्य म्हणते की अहो, बेबूला माहिती नाही, बेबूला ऐकायचे आहेत. तुम्ही सांगाल तर तो सुद्धा ऐकेल आणि त्याला सुद्धा सगळं काही कळेल. आईमधील 5 चांगल्या गोष्टी कोणत्या आहे बरं? आता पार्थ म्हणतो की अहो, हे बघा सांगितलं असतं, परंतु कसं आहे की ऑफिसला जायला जरा उशीर होईल. काव्य आता पार्थचा हात पकडते आणि घड्याळात बघून म्हणते की अर्धा तास बाकी आहे अजून ऑफिसला जाण्यासाठी, आणि कशाला काही करतात उगाच, आणि ठीक आहे सरळ सरळ सांगा की माझ्यातील 5 गोष्टी तुम्हाला माहितीच नाही आणि त्या सांगायच्या नाही. तर पार्थ म्हणतो की नाही हो, तसं काही नाही, आणि मला माहिती आहे, मी सांगतो पण तुमच्यातील चांगल्या 5 गोष्टी. तो मनात म्हणतो की अरे अरे देवा, बायकाच्या 5 गोष्टी का विचारतात आणि आता नक्की मी काय बोलू, म्हणून त्याला प्रश्न पडतो. त्यानंतर आता इकडे जीवा आणि नंदिनी तयार होतात. आता पोट कसं काय चिटकवायचं काय नाही त्याचे मात्र ते आता लॅपटॉपवर काहीतरी सर्च करून पाहत असतात. नंदिनी मात्र आता दरवाजा बंद करते. जीवा लॅपटॉप उघडतो आणि नंदिनीला विचारतो की सुरू करूयात का? नंदिनी म्हणते की हो. तेव्हा जीवा म्हणतो की आपण ऑनलाईन सर्च करूयात की खोटं पोट कुठे मिळेल म्हणून, आणि तसं मात्र आता ते टाईप करतात. आणि आता इथे राहतात तर तेथेच त्याने टाईप केलेलं असतं नक्की व्हेर कुठे आहे. नंदिनी म्हणते की नको, आपण इथेच राहतो आणि आता आपण मात्र येथूनही जर खरेदी केलं तर मात्र सगळं काही कळेल, आपला पत्ता वगैरे, त्यामुळे मात्र आपण अंधेरी वगैरे दुसरीकडून म्हणजे ऑनलाईन मागूयात आणि तिकडे तुम्ही कुठे आहे हे ते शोधा. तर जीवा म्हणतो की हो, एकदम करेक्ट. आणि तेव्हा आता त्याला समजतं की ऑनलाईन शॉपवर बऱ्याच ठिकाणी असे शॉप्स आहे की तेथे हे खोटं पोट मिळत आहे आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. आणि आता नंदिनी म्हणते की अहो, मलाच हेच कळत नाही, नक्की ही खोटं पोटाची जी वस्तू आहे तर ती बाजारात विकायला कोणी आणली असेल, नक्की का आणली असेल, आणि त्याचे आकारच बघून घे. जीवा म्हणतो की हे बघ, मी तुला सांगितलं की अगं फिल्म्समध्ये असं काहीतरी ड्राम्यामध्ये आईला प्रेग्नेंट दाखवण्यासाठी ह्या अशा गोष्टी लागतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो, खरं आहे, खऱ्या आयुष्यामध्ये एखाद्या बाईला मात्र ह्या वस्तूची गरज पडेल आणि असा विचार करून खरंच कोणी हे पोट तर बनवतच नसेल. आणि नंदिनीला आता स्वतःबद्दल फार वाईट वाटतं. जीवा तिची साथ देतो. नंदिनी शांत हो, तुला टेन्शन आलेलं आहे की ह्या सगळ्याच असं विचारतो. त्यावरती नंदिनी नाराज होत म्हणते की हो ना, आलं तर आहेच. खोल पाण्यामध्ये उडी मारायची आहे, त्यामुळे अगोदरच मोठा श्वास घेऊन ठेवते. हे बघा जीवा, मला भीती नाही वाटत, पण कोणीतरी मला म्हणालेलं आहे की तो माझ्यासोबत कायम असणार आहे कुठल्याही परिस्थितीत, बुडलो तरी आणि तरलो तरी, आणि बघू आता मीच बघते. असे बोलून आता नंदिनी लॅपटॉप मध्ये ते शोधत असते की नक्की आता कुठे आहे हे सर्व. आणि जीवा, आजच्या आज जाऊन मात्र आपण ते खोटं पोट विकत घेऊन येऊयात, परंतु आता काही ठिकाणी असं डिलिव्हरी ऑप्शन का दाखवतात. तेव्हा आता लगेच म्हणजे जीवा म्हणतो की अगं, होम डिलिव्हरी घेण्यात काही अर्थ नाही, आपल्याला मात्र तिथे जाऊन ही गोष्ट विकत घ्यावी लागणार आहे. ते गुपचूप आपल्याला घरात आणावं लागणार आहे. आणि जे दादर मधील दुकान आहे तर तेथून हे खरेदी करण्याचं ठरवतात आणि हेतूनच आपण घेणं आपल्यासाठी सेफ असेल आणि तेथून आपण पटकन जाऊन विकत सुद्धा घेऊन येऊ शकतो. जीवा म्हणतो की हो, आपल्याला दर महिन्याला जाऊन विकत आणावं लागणार आहे. तेव्हा नंदिनी विचारते की दर महिन्याला? तर जीवा म्हणतो की त्याचं कसं आहे, अगं तू असं काय करतेस की गरोदर बाईचं पोट दर महिन्याला वाढतं, आता तू म्हणतेस तर 3 महिन्याचं वाटेल असं पोट विकत आणू शकतो, पण जसजसे महिने वाढत जातील तसं आपल्याला नवीन पोट विकत आणावंच लागेल. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आपल्याला हे सगळं काही खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे, घरामध्ये कुणाला काही संशय यायला नकोय. तेव्हा म्हणतो की हे बघ अगं, जेव्हा जेव्हा या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे तेव्हा हळू आवाजात आपल्याला बोलावं लागेल, म्हणजे कोण कधी कुठे ना ऐकेल आपल्याला काही सांगता येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की आता आशाला सुद्धा मी माझ्या हाताने कपडे काढून जाईल आणि तिला सुद्धा काही संशय यायला नकोय. जीवा आता नंदिनीकडे पाहत असतो तर नंदिनी विचारते की काय झालं, तुम्ही असं का बघतात? जीवा म्हणतो की कारण काय गंमत आहे, एखाद्यासाठी आपण त्याच्या मागे इतक्या गोष्टी करत असतो आणि त्याला मात्र त्याची भनक सुद्धा नसते. नंदिनी म्हणते की हो, काव्याला ह्या सगळ्या गोष्टीची संशय येऊ नये, फक्त देवाकडे हेच मागणं आहे, म्हणून ती देवाला हात जोडते आणि देवाकडे हेच मागणं मागते. त्यानंतर आता इकडे काव्य ही पार्थला विचारते की अहो सांगा ना देशमुख, माझ्यातील 5 चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघा, तुम्ही खूप खूप चांगले आहात. काव्य लगेच आपल्या बांगड्या मागे सारते आणि आता जीवा पार्थच्या मारत असते आणि म्हणते बरं ठीक आहे, मी चांगली आहे, पण पुढे काय? तर पार्थ म्हणतो की पुढे तुम्ही चांगला स्वयंपाक बनवतात आणि खरंच तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही चांगला स्वयंपाक बनवतात. ह्या 2 गोष्टी झाल्यात, मग आणखीन राहिलेल्या काय गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर सांगा. पार्थ म्हणतो की सांगतो. आता तुम्ही खरंच खूप चांगला अभ्यास करतात. काव्य विचारते की चांगला अभ्यास करते म्हणजे नक्की काय, म्हणजे काही लोक वाईट अभ्यास सुद्धा करतात का आणि कसं करतात बरं? पार्थ म्हणतो की चांगला अभ्यास करतात म्हणजे तुम्ही खूप मन लावून अभ्यास करतात आणि खूप आता व्हेरिकेशन ते अभ्यास करतात असं
मला म्हणायचं होतं. म्हणजे बघा की खऱ्या प्रश्नाचं फक्त तुम्हाला उत्तर माहिती नसतं आणि त्या पुस्तकाचं उत्तर कोणत्या पानावर आहे त्याचं पान नंबर सुद्धा तुम्हाला माहिती असतं. तेव्हा आता काव्य हसते आणि म्हणते की हो ते तर आहेच. पार्थ म्हणतो की हो ही गोष्ट मला खूपच आवडते. काव्य खुशच म्हणते की सो स्वीट. पार्थ म्हणतो की थँक्यू आणि काव्य परत म्हणते की अजून 3 बाकी आहेत. पार्थ म्हणतो की हो सांगतोय. पार्थ लगेच म्हणतो की ऑफिस मधून जरा मला मेसेज येणार होता आणि जरा इम्पॉर्टंट आहे, मी वाचतो अगोदर. आणि तेवढ्यात मात्र आता तो मुद्दाम सर्च करायचा असतो की बायकोच्या आवडत्या गोष्टी आणि ते बघत असतो आणि तो काव्याशी खोटं बोलतो. तर काव्य लगेच आता त्याच्या हातातून मोबाईल घेते. पार्थ म्हणतो की अहो असं काय करतात, थांबा. काव्य म्हणते की अहो तुम्ही तर सर्च करत होतात. बायकोने जर असा प्रश्न विचारला तर तिला तिच्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर ते काय सांगायच्यात. देशमुख तुम्हाला माझ्यातील 5 गोष्टी चांगल्या सांगता येत नाही, तुम्ही सर्च करतात. तर पार्थ म्हणतो की पुरुषांना जर भस्कने असा प्रश्न विचारला तर त्यांना भस्कने असं उत्तर नाही देता येत आणि असं काय करतात बरं तुम्ही. आणि बरं ठीक आहे तुम्ही सुद्धा माझ्यातील 5 आवडत्या गोष्टी सांगा बरं. किंवा आता काव्य म्हणते की मी सांगू. बरं ठीक आहे, आपण आपल्या बेडवर जेव्हा झोपतो आणि मी कडेला जाऊ नये यासाठी तुम्ही माझ्या पोटावर हात ठेवून झोपतात आणि ते मला फार आवडतं. ऑफिस मध्ये दिवसभर कामामध्ये बिझी असतात तरी सुद्धा तर तासाला तुम्ही मला मेसेज करतात. आणि पिते ना माझी मांजर आणि ते मला फार आवडतं. आणि हे बघा ऑफिस मध्ये काम दिवसभर करतात आणि खूप थकतात तरी सुद्धा घरी आल्यानंतर अगदी लहान बाळासारखं तुम्ही माझ्या समोर बसतात कारण माझा आजचा दिवस कसा गेलेला आहे हे ऐकायला ते मला आवडतं. आणि आहात तुम्ही टॉप 10 आर्किटेक्ट पण तरी सुद्धा स्वतः मात्र आपल्या गाडीचं दार उघडतात आणि ते बंद करतात ते मला फार आवडतं. आणि आता मात्र कितीही उशीर झाला 11 वाजल्यानंतर माझ्यासाठी मात्र तुम्ही युनिव्हर्सकडे काहीतरी मागतात आणि ते मला फार आवडतं. तेव्हा आता पार्थ खुश होत हसत असतो आणि म्हणतो की 5 झाल्या सुद्धा. काव्य म्हणते की बघा काही न विचार करता न ठरवता तुमच्यातील 5 गोष्टी आहे मी अगदी सांगितल्यात आणि तुम्हाला ते जमतं का नाही आणि घ्या ती इडली खाऊन. पार्थ म्हणतो की हो खातोय आणि आज रात्री जेव्हा मी घरी येईल तर तेव्हा 10 गोष्टी तुमच्या आवडत्या मी सांगेल तुमच्याबद्दल. तेव्हा आता मिथुन काका तेवढ्यात पेपर घेऊन येतात आणि म्हणतात की अरे अगोदर मला कोडं सोडण्यासाठी मदत कर, ते तुमच्या गोष्टी आहे ते नंतर सांग. त्यानंतर काव्य म्हणते की हो विचारा यांना नक्कीच विचारा ते तरी सोडवता येतं की नाही. मिथुन काका लगेच ते कोडं विचारतात आणि तेवढ्यात शारदा काहीतरी आता गिफ्ट घेऊन येते आणि म्हणते की मी सांगते. तेव्हा सगळेजण आता शारदाकडे बघत असतात आणि शारदा लगेच उत्तर देते की रंगरंगोटी. आणि तेवढ्यात आता काव्य ही आईला बघून खूपच खुश होते, कशी आहेस म्हणून मिठी मारते. तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की हो ना शारदाताई तुमच्यामुळे माझं कोडं लवकर सुटलं, याला काही जमलंच नसतं. त्यावरती शारदा म्हणते की हो ना परंतु ह्या रंगरंगोटीने आमच्या नशिबात मात्र मोठं कोडं घालून ठेवलेलं आहे. काव्य विचारते की काय ग आई काय झालं. पार्थ विचारतो की तुम्हाला इतकं टेन्शन का आलं. तेव्हा शारदा म्हणते की मानिनी ताईंना बोलवा मग सांगते. तर पार्थ म्हणतो की तुम्ही बसा मी बोलून आणतो. त्यानंतर जीवा आणि नंदिनी आत आहे. नंदिनी म्हणत असते की तुम्ही आता त्या दादरच्या दुकानात पटकन विचारा की तेथे हे पोट शिल्लक आहे की नाही, आपल्याला लवकरात लवकर ते घ्यावं लागेल. तेव्हा आता जीवा मात्र त्या शॉपमध्ये आता फोन करतोय आणि आमच्याकडे म्हणजे हिंदीमध्ये तो बोलत आहे सिरियल आहे और इस सीरियल के हमको ओ खोटा प्रेग्नेन्सी म्हणजे फेक प्रेग्नेन्सीचं पोट हवं आहे. नंदिनी म्हणते की अहो असं भोजपुरीत कशाला बोलायचं, शुद्ध मराठीत बोलायचं होतं. आता जीवा म्हणतो की मी जर आता ह्या भोजपुरीत बोललो नसतो तर तू इतकं हसली असतीस का. कारण नंदिनी खूपच हसलेली असते आणि जीवा म्हणतो की म्हणून मी आता ह्या भोजपुरीत बोललो. तेव्हा नंदिनीला आपल्या जीवाबद्दल खूपच अभिमान वाटतो. ती परत आता जीवाच्या मिठीत येते. तेवढ्यात मात्र आता मिथुन काका दरवाजा वाजवतात की जीवा जीवा आणि नंदिनी जीवाला आवाज देत असतात. या दोघांना काही कळत नाही की नक्की काय झालेलं आहे. जीवा आणि नंदिनी दरवाजा उघडतात तर मिथुन काका म्हणतात की अरे शारदाताई खाली आलेल्या आहेत आणि नुसत्या आल्या नाहीत तर काहीतरी समस्या घेऊन आलेल्या आहेत, चला लवकर दोघंही. तेव्हा आता जीवा आणि नंदिनीला हे ऐकून खूपच टेन्शन येते, नक्की काय झालं असेल. नंदिनी म्हणते की काय समस्या घेऊन आली आई. तेव्हा सगळेजण बाहेर येतात. आता शारदा आणि सगळेजण बसलेले आहेत. तर शारदा म्हणते की हे बघा समस्या ही आहे, घरामध्ये पेंटिंगचं काम निघालेलं आहे आणि पावसाळ्याच्या आतमध्ये ते करून घ्यायला हवं आणि पुढच्या आठवड्यात मात्र काव्याची चोरोटी भरायची आहे. तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की अरे बापरे शारदाताई खूपच मोठी समस्या आहे हो. तेव्हा शारदा म्हणतात की हे बघा हो पेंटिंगचं काम सुरू असताना चोरोटी नाही भरता येणार कारण त्या रंगाच्या वासाने सगळ्यांना गुदमरायला होईल, काव्याला सुद्धा त्रास होईल आणि तिच्या बाळाला सुद्धा त्रास होईल. त्यावरती काव्य म्हणते की आई मी काय म्हणते की आपण पेंटिंग पुढे ढकलूयात पुढच्या महिन्यात. तर नंदिनी म्हणते की अगं असं पुढच्या महिन्यात करून कसं चालेल, पावसाळा सुरू होतो पुढे नाही ढकलता येणार. जीवा म्हणतो की ठीक आहे राहून द्या, मग या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी पेंटिंग करा. तेव्हा आता पार्थ म्हणतो की अरे सासरी भाऊनी ऍडव्हान्स दिलेला आहे. तेव्हा आता मानिनी विचारते की अरे बापरे ऍडव्हान्स किती दिलेला आहे. तेव्हा शारदा म्हणते की 4.5 लाख रुपये. हे ऐकून मानिनी म्हणते की काय बोलतात 4.5 लाख रुपये.
आणि आता मानिनी खूपच घाबरते आणि परत सॉरी म्हणते. तर जीवा म्हणतो की आई घाबरू नको, कारण माझ्या आईला सवय आहे, कारण तिने 4.5 किंवा 5.5 याच्या पुढच्या ऐवजी जर आकडा ऐकला तर ती घाबरलेसी होती. आणि सगळेजण आता पुन्हा हसतात. तर मानिनी म्हणते की गप्रे मेल्या, आणि तसं नाही रे, इतके पैसे ऍडव्हान्स म्हणून दिलेले आहे आणि हे सगळं पुढच्या वर्षी ढकलायचं असं कसं होईल बरं. त्यावरती शारदा म्हणते की हो ना, तसं करता सुद्धा नाही येणार. पार्थ म्हणतो की मग आपण काव्याची चोरोटी पुढे ढकलायची का. तेव्हा काव्य म्हणते की आहो. तर मानिनी लगेच म्हणते की पार्थ काय बोलतोस. पार्थ म्हणतो की मस्करी करतोस. शारदा म्हणते की हे बघा, आता आपण सिरियसली बोलूयात, मला खरंच टेन्शन आलेलं आहे. काव्य म्हणते की हो ना. तेव्हा आता जीवा म्हणतो की आई तुम्ही कशाला टेन्शन घेतात, जेव्हा आता तुमच्या आयुष्यामध्ये असेच काहीतरी प्रॉब्लेम येतात मग बाबा नंतर तुम्ही तो प्रॉब्लेम कुणाकडून सॉल्व्ह करून घेतात. तेव्हा आता शारदा म्हणते की तुमच्या सगळ्यांशी. जेव्हा विचारतो की का पण. शारदा म्हणते की अहो हा कसला प्रश्न झाला, मी तुम्हाला सगळ्यांना आपलं मानते ना. जीवा म्हणतो की एक्झॅक्टली, जसं तुम्ही आम्हाला आपलं मानतात तसंही या घराला सुद्धा तुम्ही आपलंच माना, आणि तुमच्या समस्येचं हेच निवारण आहे की काव्याच्या चौरोटीचा कार्यक्रम आपण इथे देशमुखांच्या घरी करूयात. काय म्हणतात. तर पार्थ म्हणतो की यस यू आर राईट. तेव्हा सगळ्यांना हे म्हणणं पडतं, पण शारदा म्हणते की नाही, असं नाही करता येणार. काव्य विचारते की का आई काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तर शारदा म्हणते की अगं काव्या, मुलीची चौरोटी माहेरीच भरायची असते, अगं सासरी नाही. पार्थ म्हणतो की आपण देशमुखांच्याच घरी चौरोटीचा कार्यक्रम करूया. जीवा म्हणतो की हो, क्या बात है क्या बात है. पार्थ म्हणतो की सगळे आपलेच आहेत. काव्य आणि नंदिनी खुशूत हसतात. मानिनी म्हणते की मला चालेल. तर शारदाताई म्हणतात की अहो पण 4 लोक काय म्हणतील. तेव्हा नंदिनी म्हणते की अगं कोण लोक, आणि तू देशमुखांच्या घरावरची पाटी नाही वाचली का. हा 4 लोक नाही तर परिवार राहत आहे, कशाला लोकांचा विचार करायचा बरं. मिथुन काका म्हणतात की क्या बात है नंदिनी, आय लाईक दिस, आय ऍग्री विथ यू. ज्याला समज नसते ना तो समाज असतो, आणि ज्याला समज असतो आमचा देशमुख परिवार असतो. आणि तेवढ्यात वसू आत्या आणि विजय खाली येतात, यांचं बोलणं ऐकत असतात. मिथुन काका म्हणतात की कोणी काही म्हटलं तरी चालेल, आपल्या मनाला येईल तसं वागायचं आहे आणि आपल्याला वाटेल तसंच करायचं आहे. ठरलं तर मग काव्याच्या चौरोटीचा कार्यक्रम देशमुखांच्याच घरी होणार. आणि तेवढ्यात पार्थ खुश होत म्हणतो की आय लाईक इट. तेव्हा सगळ्यांचं ठरलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता ही वसू आत्या आणि विजय हे सर्व ऐकून काहीतरी मध्ये बोलायला पुढे येतात. आणि तेवढ्यात विजय मात्र आपला शर्ट आहे तर तो जोरात झटकतो, आणि त्याच्या खिशातील ते पॉकेट आहे तर ते मात्र तिथे खाली पडतं पोत्यावर. तेव्हा वसू आत्या म्हणते की वा वा शारदा, तू तर आता जे काही रीतीभाती आहे तर त्या सगळ्या वेशीवरच टांगायला निघालीच ग. मुलीची चोरोटी ही माहेरी भरायची असते, एवढी सुद्धा अक्कल नाही का तुला. काव्य लगेच रागाने उठते आणि म्हणते की आत्याबाई आईची अक्कल काढू नका. आणि नंदिनी सुद्धा रागाने म्हणते की तसंही तुम्हाला तेथे कोणी बोलावलेलं नाही, त्यामुळे नको त्या विषयात नाक खुपसण्याची तुम्हाला काही गरज नाहीच. तेव्हा आता शारदा नंदिनी आणि काव्याला रागवते की अगं असं बोलतात का. विजय लगेच म्हणतो की हो हो सांगा तुमच्या मुलींना, आणि तसंही कितीही आता तुम्ही दोघी आपल्या नावाचा जय जयकार करतात पण घर तुमच्या एकट्यांच्या नावावर नाही. सगळ्यांना मात्र आता यांचा राग येत असतो. रागाने सगळेजण त्या विजयकडे पाहतात. तर विजय पुढे म्हणतो आणि हे घर मात्र वसुंधरा शितोळेंच्या नावावर सुद्धा हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला मात्र या घरामध्ये जे काही चमचा लिंबू स्पर्धा डोहाळे काही पण करायचं असेल ना, तो रोटी हे सगळं काही करण्यासाठी मात्र अगोदर यांची वसवात्याची सुद्धा परवानगी घ्यावी लागेल, आणि तुम्हाला चालेल का असं यांना विचारावं तर लागेलच. असं वसवात्याला बघून तो म्हणतो की हो की नाही. तर वसवात्या खुशत म्हणते की हो हो. काव्य नंदिनी हे सगळेजणी रागाने पाहत असतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता वसवाते ही विजयला म्हणत असते की जावई बापू तुम्ही एक गुन्हा केलेला आहे, तुम्ही नंदिनीला धडक मारली, त्या गाडीची विल्हेवाट लावून टाकूयात म्हणून विजय त्या गाडीमध्ये बसतो. तेवढ्यात मात्र आता जेव्हा विजय गाडीमध्ये बसतो तर आता गाडीच्या बाहेर कोणीतरी आलेला आहे, आणि आता विजय बघतो तर काय त्याला धक्काच बसतो. ते जीवा आणि नंदिनी जेव्हा पोट घेऊन घरी येतात ते खोटं पोट, तेव्हा आतमध्ये आता मिथुन काका मानिनी आणि काव्य हे आता श्लोक म्हणत आहेत. तेवढ्यात गाडीची चावी आता नंदिनीकडून खाली पडते. नंदिनी आणि जीवा दोघेही घाबरतात. तर काव्य त्यांच्याकडे पाहत असते आणि नंदिनी आता काव्याकडे पाहते. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.